आपल्या विदर्भाच्या अभिमानाबद्दल मेळघाट म्हणजे फक्त डोंगर आणि नद्या नाहीत. मेळघाट म्हणजे उत्तुंग पर्वतरांगा, खळाळणारे धबधबे आणि घनदाट जंगल. इथे आहे दुर्मिळ वनसंपदा, खनिज संपत्ती आणि अमूल्य वनौषधींचा खजिना. व्याघ्र प्रकल्प, विविध पक्ष्यांचे घर आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा वारसा. कोरकू, गोंड, निहाल आणि इतर आदिवासी समाजाची लोककला, लोकगीत आणि परंपरा इथे जिवंत आहे. पण हे वैभव आज धोक्यात आहे. उपेक्षित आदिवासी बांधव, विस्थापितांच्या वेदना, वनसंपदेची बेफाम लूट, कुपोषण आणि बालमृत्यूंचे भयानक वास्तव आपण अनुभवित आहोत. इथले रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सेवांची अवस्था दयनीय आहे. बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेने तरुणाईला ग्रासले आहे. सरकारी आणि प्रशासकीय अनावस्थेमुळे मेळघाटाची ओळख हरवत चालली आहे. पण एक नवा दिवस उजाडत आहे. 14 सप्टेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीने चिखलदरा येथे मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये या सर्व समस्यांवर उपाय शोधले जाणार आहेत. मेळघाट विद्यापीठाची स्थापना, देवधान्य कृषी प्रकल्प, पर्यटन विकास, आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सुविधा तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन होणार आहे. मेळघाटाला त्याचं हरवलेलं वैभव परत मिळवून देण्यासाठी, मेळघाटात पुन्हा एक समृद्ध आणि संपन्न प्रदेश बनविण्यासाठी मेळघाट विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने विषय 2027 अंतर्गत 2 मेळाव्याचं आयोजन केलं आहे. तो पहिला मेळावा होतोय मेळघाटला आता या सद्यस्थितीत 14 तारखेला आणि दुसरा मेळावा 5 ऑक्टोबरला 3 जिल्ह्याचा अकोला, वाशिम, बुलढाणा, कारंजाला होतो. काय हेतूनी मेळावा ठेवला, वस्तुस्थिती काय आहे, तिथलं जीवन काय, तिथली वस्तुस्थिती काय, तिथली संस्कृती काय, आदिवासींच्या बद्दलची उदासीनता काय, हे सगळं माझ्या सहकार्याने आपल्यापुढे मांडलं. एक गोष्ट सरळ आहे की ज्या तऱ्हेने आम्हाला अभियोजना दिली गेली होती नागपूर करारात, त्यानंतर घटनेत दुरुस्ती झाली आणि 38 वर्ष वैधानिक विकास मंडळ निर्माण केली नाही 94 तर त्यामुळे आम्हाला सिंचनाचे 60,000 कोटी रुपये कमी मिळाल्यामुळे आमचे 131 धरण पूर्ण झाले नाही. आणि दुर्दैवाचा भाग असा, एक धरण टाकलं जे 699 कोटीचं 6 किलोमीटर लांबीचं जिगाव टाकले होतं, आता त्याची किंमत 30 वर्षात 50 पट वाढवून जे झालं आहे 34,926 कोटी रुपयाचा आणि त्याची 38% भूसंपादन तर व्हायचं आहे. ही सगळी परिस्थिती एका बाजूला इरिगेशनची आहे, त्यामुळे 14 लाख हेक्टर जमीन आमची पाण्याखाली आली नाही आणि याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्या